यामध्ये कॅटरेक्टचे ऑपरेशन म्हणजे मोतीबिंदूचे कमी कमी 45 ते 50 पेशंट निघालेले आहेत आणि हे आमच्या आमदार राहुल पाटील साहेबांची जी संकल्पना आहे, आता हे आमचे असेच प्रत्येक वार्डामध्ये आमचे आरोग्यसेवक कॅम्प ठेवणार आहेत. माझं नागरिकांना एवढं आव्हान आहे की आपण जास्तीत जास्त या शिबिराचा आपण लाभ घ्यावा, कारण इथं आमदार साहेब आपल्या स्वतःच्या हॉस्पिटलमध्ये मोफत इलाज करणार आहेत, तरी आपण जनतेने याचा लाभ घ्यावा. मध्ये आमदार साहेबांच्या संकल्पनेतून ही आरोग्यवारी विधानसभेची या माध्यमातून आपण विधानसभेच्या कानाकोपऱ्यात पोहोचणार आहोत. हा कॅम्प इथंच नाही तर या परभणी शहरामध्ये ग्रामीण भागामध्ये ठिकठिकाणी आमदार साहेबांच्या संकल्पनेनुसार जागोजाग आम्ही राबवणार आहोत. यामध्ये जवळपास आपण जिथपर्यंत होईल तिथपर्यंत सर्व पेशंटचे मोफत उपचार करणार आहोत. त्यामध्ये सर्वप्रथम आपण डोळ्याचे मोतीबिंदूचे ऑपरेशन असतात, हार्निया असेल, हायड्रोसिल असेल, अनेक प्रकारचे जे काय उपचार असतात तेवढे जवळपास आपण या शिबिराच्या माध्यमातून आरोग्यवारी या शिबिराच्या माध्यमातून आपण मोफत करणार आहोत. पहिले पंचशील नगरपासून आज सुरुवात झाली, त्याच्यानंतर आता ग्रामीण भाग राहील, शहरातल्या अनेक महानगरात नगरात आपण ही वारी राबवणार आहोत. या आरोग्याच्या विधानसभेची वारीच्या माध्यमातून या ठिकाणी कशाची या ठिकाणी तपासणी आणि त्याच्यावर शस्त्रक्रिया केल्या जातील. इथं शस्त्रक्रिया आपण अँजिओप्लास्टी असेल, अँजिओग्राफी असेल, जवळपास जो काही रुग्ण येईल त्याचं जवळपास आपण मोफत करणार आहोत. त्याच्यात हार्निया असेल, हायड्रोसिल असेल, हाडाचे आजार असतात, हृदयाचे विकार असतात, नाही अनेक काही असेल, त्याचं जवळपास विधानसभेतल्या कानाकोपऱ्यात जाऊन आपण त्या रुग्णापर्यंत पोहोचणार आहोत या आरोग्यवारी विधानसभेच्या माध्यमातून. डोळ्याची केली, हां, अंगातले काही रोग असतील ते सर्व मला इथं भेटलं आहे. कैलास भाऊ पतांगे यांच्या नेतृत्वाखाली हे राबवण्यात गेलं इथं पंचशील नगरमध्ये. त्यांनी चांगली सेवा केली आणि माझ्या डोळे मला चांगल्या त्यांनी प्रमाणे तपासली आणि ड्रॉप टाकला ना, बरं तर ड्रॉप टाकल्यामुळं मला बरं वाटलं. बरं. मग आता काय तुम्हाला पुढं हॉस्पिटलला बोललेलं आहे का? हा, बोलवलं ना. काय म्हणले डॉक्टर? आता डॉक्टरनं तिकडे या म्हणले, साहेबाच्या तिकडे. बरं. त्यांनी काय इथं डॉक्टर बोलवले, चांगल्या प्रकारे बरेचसे लोक जमले इथं. किती लोक जमले होते इथं? आता इथं लोक म्हणजे काय 300-400च्या आसपास असतील. तेवढ्या लोकांच्या तपासण्या फ्रीमध्ये केल्या? हो, फ्रीमध्येच. बाबा, आरोग्य तिपीस शिबिरामध्ये तुम्ही तपासणी केली, काय काय तपासण्या झाल्या तुमच्या? मी डोळ्याची केली आणि माझं कंबर दुखलं तर सांगितलं. बरं. काय म्हणते डॉक्टर? डॉक्टरने गोळ्या घेऊन दिले म्हणजे बरं. थोड्या टायमात गोळ्या घेऊन जा म्हणजे हां, आणि गोळ्यामध्ये टोपी वेळच्या वेळी टाका कमी होऊन जाते. टोपी म्हणजे बरं. अजून काय दिलं? ड्रॉप वगैरे? देतो म्हणजे देणार.